नमस्कार, मी गौतमी शिकलकर. तरुण भारत डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. कोल्हापुरातील दिवसभराच्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत, पण त्याआधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 5 हेडलाईन्सवर. गोकुळ दूध संघावर आजपासून प्रशासक राज, पण गोकुळ नंतर आता केडीसीसी बँकेची साफसफाई करणार. शिवाजीराव पाटलांचा हसन मुश्रीफांवर गंभीर आरोप. त्याचबरोबर आमदार रोहित पवारांनी याच प्रशासक मुद्द्यावरून खडेबोल सुनावलेत. या दोन्ही घटना काय आहेत आणि ते दोघेही काय म्हणाले हे आपण आज पाहणार आहोत. कोल्हापूर महापालिकेचा 1 दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय, पण पाण्याच्या वेळेत मात्र कपात होणार आहे. लपून छपून कशाला, ओपन भेटतोय. सतेज पाटलांच्या भेटीवर अमल म्हाडकांचं स्पष्टीकरण. ते काय म्हणालेत आपण पाहणार आहोत. भयंकर बातमी आहे. आईने डोक्यात वीट घातलेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. नेमकी घटना काय आणि कुठे घडली हे आपण पाहणार आहोत. आणि राधानगरी अभयारण्यात झाली आहे वन्य प्राणींची गणना. पाहुयात यासह जिल्ह्यातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुलाची शिरोलीतील लैंगिक अत्याचार प्रकरणासंबंधित. पुलाची शिरोलीतील तरुणींचे शोषण करून मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या समीर देसाई आणि त्याच्या साथीदारांच्या पोलीस कोठडीत पेठवडगाव न्यायालयाने 4 दिवसांची वाढ केली. या गंभीर प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख धीरज कुमार बच्चू यांनी तपासाचा आढावा घेतला असून पोलीस सखोल चौकशी करत आहेत. 2 दिवसांपूर्वी घडलेली घटना म्हणजे दारूच्या व्यसनापायी आईला छळणाऱ्या आणि डोक्यात वीट लागून गंभीर जखमी झालेल्या सौरभ दिलीप निकम या 22 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गडमुडशिंगी इथं शुक्रवारी ही हृदयद्रावक घटना घडली होती. मुलाच्या मृत्यूमुळे आई जयश्री घाटगे यांच्या विरोधातील गुन्हा आता अधिक गंभीर झाला असून गांधीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. शाहूवाडी तालुक्यातील सरूड इथं बिरदेवमाळ परिसरातील कचरा डेपोला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे शेजारीच असलेल्या 50 जनावरांच्या शेडना मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी आणि शिराळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने तब्बल 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर आजपासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाचं स्वागत करत चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली आहे. गोकुळची साफसफाई झाल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकेची म्हणजेच केडीसीसीची साफसफाई होणार असा इशारा त्यांनी दिलाय. नक्की काय म्हणाले ते पाहूयात. मार्ग लागल्यानंतर मनापासून केडीसीचे सगळे पेपर आपल्या हाती आलेत. जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळेस जनतेचा पैसा कमीत कमी 2000 करोड काहीतरी विषय यांच्या 2000च्या नोटा यांनी आपले पैसे बँकेतून काढले आणि ज्या यांच्याकडे बेनामी जे रक्कम होती ती त्यांनी बँकेच्या माथ्यावर मांडली आणि जनतेचा पैसा असा लागले. त्याची चौकशी सुरू आहे आणि कोर्टात पण जी केस आहे. खरं गोकुळ झाल्यानंतर गोकुळची साफसफाई झाल्यानंतर चांगल्या पद्धतीनं मी केडीसीला काम करेन. ठीक आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या आमदार रोहित पवार यांनी गोकुळ दूध संघावरील प्रशासक मंडळाच्या नियुक्तीवरून सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. सहकार मोडीत काढून सत्तेचा गैरवापर करण्यासाठीच हे प्रशासक मंडळ आणल्याची टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या तपासाबद्दलही भाष्य केलं असून अधिवेशनात दिलेला शब्द पाळण्यासाठी 10 मे पर्यंत वाट पाहणार असल्याचं त्यांनी इशारा दिला. आणि प्रशासक त्या जिल्ह्याला तिथं देण्यात यावे आणि मग ते जे तुमचे पालकमंत्री त्याच्या हातातून तिथं राजकारण करता यावं यासाठी त्यांनी वेगवेगळ्या खेळी पूर्वी सुद्धा केलेल्या आहेत. आणि आपल्या विचाराचे लोक सुद्धा मांडीला आता भाजपमध्ये जाऊन बसली आहेत आणि होला हो म्हणतात. त्यांना ज्यांनी तिथं राज्य केले पूर्वी, ज्यांनी सत्ता तिथं भोगली आहे, त्यांना विचारा की हे प्रशासक आणणं योग्य आहे का. मग ते काय सांगतात आपण त्या ठिकाणी बघू. त्यामुळे पलीकडे गेला तर तुम्ही विचार बदलता, पण कोऑपरेटिव्ह मुवमेंट आणि शेतकरी ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी संपवायच्या आहेत या भाजपच्या सरकारला. हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. आमदार सतेज पाटील आणि आपली भेट ही पारदर्शक असून त्यात लपवण्यासारखं काहीच नसल्याचं स्पष्टीकरण भाजप आमदार अमल महाडिक यांनी दिलंय. जिल्हा बँकेत एकत्र संचालक असल्यामुळे जिल्ह्याच्या हितासाठी आमची भेट होणं स्वाभाविक असल्याचं ते म्हणाले. राजकीय चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी गोकुळच्या प्रगतीसाठी सर्वांनी प्रशासकांना सहकार्य करावं असं आवाहनही केले. याच्यामध्ये आम्ही केडीसी बँकेमध्ये मी संचालक आहे, तेही आहेत. आमची कुठं ना कुठं तरी भेट होत असती. योगायोगाने एकमेकाला दिसतो, हसतो. याच्या व्यतिरिक्त काही राजकीय नाही, पण बँकेच्या हिताचे असतील ते निर्णय असतील किंवा कुठं वेगवेगळे राजकारणामधले जिल्ह्याच्या हिताचे निर्णय असतील त्याची भेट होती, तिथं चर्चा होतात आमच्या. बाकी असं लपून छपून काहीच नाही. आमच्या सगळ्या ओपन बैठक आहेत आणि भेटी आहेत. करवीर तालुक्यातलं वाकरे गाव हे पूर्वापार कुस्तीसाठी प्रसिद्ध असून या गावाने महाराष्ट्राला अनेक दिग्गज मल्ल दिले.
राजर्षी शाहू महाराजांच्या काळात सुद्धा या गावातील मल्ल खासबाग मैदानात सराव करत असत। सध्या गावात ज्योतिर्लिंग, हनुमान, चौगुले, मानी, पोवार आणि वडाखालील तालीम अशा अनेक नामांकित तालमी सक्रिय आहेत। मात्र जुन्या काळात सोयी सुविधांअभावी शेतवाडीत मैदाने भरवावी लागत असत। हीच गरज ओळखून तरुणांनी मिनी खासबाग मैदानाची स्वच्छता करून त्याला नवे रूप दिले। तरीही या मैदानाच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी आता कुस्ती शौकीनांकडून होती। पाणी साठा कमी होत असल्याने महापालिकेने जाहीर केलेला 1 दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय नागरिकांच्या प्रतिक्रियांमुळे मागे घेण्यात आलाय। आता कोल्हापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होणार असला तरी पाणी पुरवठ्यात अर्ध्या तासाची कपात केली जाणार आहे। या निर्णयामुळे तुर्तास कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला। तापमानाचा पारा 38 अंशांच्या पार गेला असताना पक्ष्यांच्या पाण्यासाठी भुये आणि भुयेवाडीतील भैरोबा वृक्षारोपण समितीने स्तुत्य उपक्रम राबवलाय। कार्यकर्त्यांनी परिसरातील झाडांवर मातीची मडकी अडकवून त्यात पाणी भरलंय। या भीषण उष्णतेत पक्ष्यांची होणारी वणवण थांबवण्यासाठी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। राधानगरी अभयारण्यात वन विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली वन्य प्राणी प्रगणना पार पडली। या प्रगणनेमध्ये सांबर, अस्वल, भेकर, साळींदर यांसह एकूण 134 विविध वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे। निसर्गप्रेमींसाठी ही आकडेवारी उत्साहाची ठरली। त्याचबरोबर राधानगरी मधूनच पुढची बातमी आहे। राधानगरी दाजीपूर अभयारण्य हे गव्यांसाठी जगप्रसिद्ध आहे। नुकताच येथील जंगल सफारीचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आलाय। पर्यटक सफारीचा आनंद घेत असताना त्यांच्या जिप्सी समोर अचानक एक धिप्पाड आणि पिळदार शरीरसृष्टी असलेला गवा येऊन उभा ठाकला। निसर्गाच्या सानिध्यात गव्याचे हे रांगणे रूप पाहून पर्यटकांची एका क्षणी बोबडी वळली, पण हा जो क्षण होता तो कॅमेऱ्यात टिपायचं त्यांनी विसरलेले नाही। दाजीपूरच्या घनदाट जंगलातील हा दुर्मिळ क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो। तर या होत्या आजच्या जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत डिजिटल कोल्हापूर। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।